पण त्यावेळी एका चिऱ्याचं वजन आपल्याकडल्या 75 ते 80 किलो यायचं. अच्छा, 75 ते 80 किलो एका चिऱ्याचं वजन. आता त्यावेळेला जी साईज होती ती 17x10. हो, 17-18 होती लांबी, 12 रुंदी होती आणि जाडी 9-10 अशी असायची. 9-10 असायची. आपल्याला जी जाडी आहे अच्छा, ही जाडी आहे, ही 7 इंच आहे, ही 7 इंच आहे. ही रुंदी जी आहे ओके, ही 9 इंच आहे. अच्छा, आणि जी लांबी आहे, अच्छा, आता ही जी लांबी आहे ही 14 इंच आहे. अच्छा, ही 14 इंच, इथून ते इथून 14 इंच आहे. नमस्कार मित्रांनो, मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि त्यापैकी निवारा म्हणजे आपलं घर. तर कोकणात घर बांधण्यासाठी जो चिरा वापरला जातो, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये लॅटरेट स्टोन म्हणतात, आपण चिऱ्याचा दगड म्हणतो. हा चिऱ्याचा दगड खणीतनं कसा काढला जातो, कसा ट्रान्सपोर्ट केला जातो, या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अगोदर आपण एक चिरेखाणीचा व्हिडिओ केलेला, पण आता जो आपण व्हिडिओ करतो आहोत तो कोल्हापूरवाल्यांसाठी म्हणा किंवा चिपळूण या भागात जर चिरे पोचवायचे असतील तर ट्रान्सपोर्टसाठी हा चिरा स्वस्त पडतो. म्हणून आज आपण पुन्हा एकदा राजापूर तालुक्यात येऊन हा व्हिडिओ बनवत आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपल्याबरोबर रघुनाथ डोंगळे काका आहेत. नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मुळात आपण कोकणातली लोक बांधकामासाठी हा जो चिरा वापरतो, हा चिरा खणीतनं कसा काढला जातो हे साध्या कॉन्ट्रॅक्टरला देखील माहिती नसतं, कारण त्याचं कधी चिरेखाणीवर जाणं येतच नाही. पण आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तो या अनुषंगाने की हा चिरा कसा काढला जातो ही गोष्ट सर्वसामान्य माणसाबरोबर पोचवावी या अनुषंगानं आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण सुरुवात या जागेचं सिलेक्शनपासून करूया की ही जागा कशी सिलेक्ट केली जाते आणि शासनाकडनं कशा प्रकारच्या परमिशन्स तुम्हाला घ्याव्या लागतात. प्रथम सुरुवातीला आपण ही जागा सिलेक्शन करताना शक्यतो आतील काय आपल्याला समजू शकत नाही, पण वरून साधारण बघताना की त्याला दोरे म्हणजे अशी भेग असू नये. ओके, ती नसलेल्या ठिकाणी म्हणा. अच्छा, किंवा चढ उतार हा असतोच, बरोबर, पण शक्यतो असे दोरे नसावेत. अच्छा, किंवा एकदम म्हणजे मऊपणा नसावा. अच्छा, अशा ठिकाणचं कातळ निवडलं जातं. अच्छा, ही कातळ जमीनच आपण निवडतो. कातळ जमीन निवडलं. ओके, आणि मग ह्याच्यानंतर मग तुम्ही शासनाकडनं ह्याच्यानंतर मग आम्ही शासनाकडे त्याच्या उत्खननाच्या परवान्यासाठी ऍप्लिकेशन करतो. ओके, त्याच्यानंतर त्यांची संपूर्ण कागदाची पूर्तता केल्याच्या नंतर त्याचा आम्हाला परवाना मिळतो. ओके, मग त्याच्यामध्ये असं ठरलेलं असतं का की किती मीटर डेप्थ जायचं? यामध्ये आता असं की आम्ही जर तहसीलदारांकडे लायसन्स केलं, याचा परवाना मागितला तर त्यांना 500 ब्रासची परवानगी आहे. ते 500 ब्रासची त्यांना ही आहे. ओके, मर्यादा ते 500 ब्रासची देतात. प्रांताकडे गेला तर ते 2000ची देतात. ओके, आणखी जर आपण कलेक्टर मायनिंगकडे गेला तर ते 2100 पासून पुढे देतात. किती आपल्याला ब्रासचा हिशोब असतो. एका ब्रासमध्ये साधारण किती चिरे निघतात? एका ब्रासमध्ये आता साधारणपणे बघा 200 चिरे आता होतात. आताची जी आमची साईज आहे 200, त्या साईज प्रमाणे 200 चिरा होतो. ओके, म्हणजे 10 ब्रास इज इक्वल टू 2000 चिरे. बरोबर. आणि ब्रासच्या हिशोबाने तुम्हाला ती परमिशन मिळते. म्हणजे त्यांची उत्खननाची आता ब्रासच्या हिशोबाने म्हणजे कसं आहे की परवानगी मिळताना ते तिथलं मोजमाप घेतलं जातं. चिऱ्याचं मोजमाप नाही घेत. बरोबर, खाणीचं मोजमाप. मग ह्याच्यात कसं आहे की तुटफूट आहे, त्याच्यानंतर थोडा भाग ह्याचा जातो, माती म्हणा हे म्हणा, पण ते ह्याच्यामध्ये ते काउंट करतात त्यांच्या मापामध्ये. ओके, धरली जाते ते. म्हणजे जरी 200 चिरा निघाला तर तिथं काय म्हणजे 2 ब्रासच होईल असं नाही, ती एखादी 2.25 ब्रास पण होऊ शकते. बरोबर, असं आहे. तर अशा प्रकारे हे सगळी निवड केली जाते. आता आपण बघूया की कशा प्रकारे हा चिरा कापून कटिंग करून काढला जातो आणि त्याची साईज काय असते. तर काका, आपण जेव्हा ही जागा सिलेक्ट करतो, ही डोंगराळ जागा असते, कातळ जमीन असते, खालीवरपणा असतो हिला, तर मग ही प्लेन करावी लागते का? सुरुवातीला आम्हाला याची वरपासून लेवल करण्याची पूर्वी लेवल करून घ्यावी लागते. अच्छा, म्हणजे उंचवट्या भागापासून सुरुवात करून ओके ते जिथं आपण खणीचं हे थांबतो तिथपर्यंत लेवल करून घ्यावी लागेल. ज्यावेळी ती पूर्ण लेवल होते
त्याच्यानंतर मग आपल्याला बांधकामायोग्य चिरा मिळतो. ओके. माझा आणखीन एक प्रश्न होता की आता आपण ही जी लेवल बघतोय ही आता आपण चिरे काढत काढत खाली आलेलो आहोत, काढत बरोबर ना? तर ती आता ही जी लेवल आहे ही पानसळीत बघितली तर तुम्हाला सगळीकडे सारखी दिसणार, इथे कुठेही खालीवर पण आणि त्यामुळे हा चिरा सगळा सेम साईज मध्ये कटिंग होतो. ट्यूब लेवलच आम्ही ती लेवल करतो. ओके. तर आता आपल्या समोर हा जो चिरा आहे याची आपण थोडक्यात साईज जाणून घेऊया. त्याची साईज आपल्याला जी जाडी आहे ही जाडी आहे, ही 7 इंच आहे, ही 7 इंच आहे, ही रुंदी जी आहे ओके ही 9 इंच आहे. अच्छा. आणि जी लांबी आहे अच्छा आता ही जी लांबी आहे ही 14 इंच आहे. अच्छा, ही 14 इंच, इथून ते इथून 14 इंच आहे. त्याच्यानंतर ही जी आहे 7 इंच आणि ही 9 इंच आणि ही 9 इंच. अच्छा. तर जेव्हा आपण कोडी बांधकाम करू तर हा पलटी मारा ह्या बाजूला. कोडी आता पूर्वी असा जर आपण कोडी बांधला तर साधारण वॉल थिकनेस तुम्हाला मिळणार ही 7 इंच मिळणार. ओके. आणि थप्पी काम केलं थप्पी काम केलं तर ती मिळणार 9 इंच मिळणार. थप्पी काम केलं तर वॉल थिकनेस मिळणार 9 इंच. बाकी हा 14 इंच तुमचा लांबीचा राहणार. तर ही जी चिऱ्याची साईज आहे ही तुमची कायम असते, कायमस्वरूपी. ओके. आता त्याच्यातून जर कोणती ऑर्डर असेल, कुणाला 6 इंची लागतो, कुणाला 4 इंची लागतो. आता म्हणजे शहरी भागात ज्यांना जागेचा अभाव आहे अशा ठिकाणी 6 इंचीची किंवा तिकडचे जे कामगारांची थोडी मजली चढवावी लागतात, बरोबर. त्यामुळं याच्या वजनाच्या भार कमी करण्याकरता ते साईज कमी करून घेतात. तसं त्यांना ऑर्डर प्रमाणे तो दिला जातो. ती साईज तुम्ही कशामध्ये, थिकनेस मध्ये कमी करता? ती साईज आम्ही थिकनेस मध्ये नाही, ओके, थिकनेस हा कायम 7 इंच कायम, किंवा त्याला जर त्या हिशोबाने म्हणजे तेवढ्या याची क्वांटिटी पाहिजे. ओके. म्हणजे जर थिकनेस कमी करायचं झाला तर आमचं कसं आहे, हे एकदा 7चं सेटिंग लावलं काय की ते नेहमी खाली वर करता येत नाही. बरोबर. समजा आता कोणाला 4 इंची पाहिजे म्हणून वर घेतलं की तेवढाच भाग झाला की तो तळ परत खाली वर होतो. बरोबर. ही जी आम्हाला लेवल आहे ही कायम ठेवावी लागते. ओके. त्यासाठी कशी जर तुमच्या आता समजा एक संपूर्ण जर तुम्ही 10,000 म्हणजे हा जो आपला एरिया दिसतोय संपूर्ण चिरा तुम्ही घेत असाल तर तुम्ही 4 इंचाची पण थिकनेस काढून देऊ शकतो. ओके. अदरवाइज कमी चिरे पाहिजे असेल तर तुम्हाला थिकनेस 7 इंच मिळेल. मग तो जी विड्थ असते जी 9 इंचाची आहे ती तुम्ही कमी करू शकता. लांबी रुंदी तुम्हाला काय रुंदी लांबी पण आपण कमी, जी 14 इंच 13 इंच आहे किंवा 14 इंच आहे ती तुम्हाला 12-11 पण करू शकतो, एखादा इंच वाढवू पण शकतो. ओके. तर ती कमी करण्यासाठी आता जे आपण मागे हे काम चालू आहे ह्याच्यामध्ये हे चेंजेस करावे लागतात. ह्याच्यात म्हणजे चेंजेस करावे लागतात. जे आपल्याला ह्यात आम्ही 9चं हे केलेलं आहे. जर आपल्याला ते 6चं हवे असेल तर मग ते ओके ती कमी करावी, 6च्या रुंदीने कापावी. आता जी आपण मापा टाकलेली आहेत ही 2 खिळ्यांमधलं जे अंतर आहे ते 9 इंच आहे, बरोबर ना? तर 9 इंचावर हे सगळे खिळे मारलेले आहेत. बरोबर. ॲज इट इज त्या बाजूला देखील 9 इंचावर खिळे मारलेले आहेत आणि ही लाईन दोरी ओढलेली आहे, बरोबर. ओके. ही अशा प्रकारे ही लाईन दोरी ओढलेली आहे आणि ते जे ब्लेड आहे या मशीनला, जरा मशीनकडे जाऊया आपण. आता चिऱ्याची जी थिकनेस आहे तेवढंच ब्लेड हे जमिनीमध्ये जातं. आता कसं आहे की आपल्याला 7 इंची पाहिजे ना, तरी साधारणपणे 7.5 इंच जमिनीत जातं. ओके. कारण काय जे आपलं ते मशीन आहे आडवं मशीन पुढे जाऊन आपण बघणारच आहोत. त्याचा थिकनेस तो अर्धा इंचाचा आहे. ओके. त्यामुळे तो कट होणार म्हणून 7.5 आम्हाला कटिंग करावं लागतं. बरोबर. म्हणजे 7ची आपल्याला हे मिळते, थिकनेस मिळते. ओके. आता ही जी मशीन आहे ही सरळ तुमच्या या लाईनी मारत जाणार 9 इंचाच्या फरकाने, नंतर आडवं लावून 14 इंचाच्या फरकाने मारणार. म्हणजे जर आपण इथे बघू तर या बाजूला आल्यानंतर हे जे मार्किंग आहे ते हे मारलेलं आहे 14 इंच. अच्छा, हे 14 इंचाचं मार्किंग मारलेलं आहे. त्यावेळी अशा उभ्या खुट्या लागतील. ओके. मग इथून ते तुम्ही 14 इंचावर खेळे लावलेले आहे ते. ओके. म्हणजे हे उभे आणि हे आडवे, हे कापण्याचं काम ही आपली पॉवर ट्रॅक्टर करतो. आता आपण हे पॉवर ट्रॅक्टरने कटिंग कसं केलं जातं त्याबद्दलची माहिती सांग. खराब लागत गेलं का डागे घातलाय नाही काय चांगले असतात.
तर काका आता जी मगाशी आपण मशीन बघितली त्याला काय म्हणतात? त्याला पॉवर ट्रॅक्टर, पॉवर ट्रॅक्टर, उभी मशीन म्हणतो. उभी मशीन. तर पॉवर ट्रॅक्टरने आता उभ्या आणि आडव्या लाईन मध्ये आपण चिरा कापलेला आहे. आता आपल्या मागे आहे तो एक या लेवलच्या एक थर वरचा आहे, बरोबर. आता एवढा थर काढला की या लेवलला संपूर्ण जमीन होणार. जर आपण आजूबाजूची जमीन बघताय मित्रांनो, तर याचा सगळा तळ काढून झालेला आहे, म्हणजे ती लेवल काढून झालेली आहे, एवढं बाकी लेवल बाकी. आता आपण काका याच्यात बघूया की उभी आणि आडवी लाईन कशी मारलेली आहे. तर ह्या उभ्या गेलेल्या आहेत आणि या आडव्या त्या पॉवर ट्रॅक्टरने मारलेल्या आहेत. ओके. आता हा चिरा खालून लिफ्ट कसा केला जातो त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. त्याच्यासाठी आता हा म्हणजे आपलं हे आडवं मशीन याला आम्ही म्हणतो. ओके. त्याचं थोडं ब्लेड बद्दल माहिती जाणून घेऊया. तर याचं जे आपल्या बेन्सा टाईप आहे, स्वामिल जसे असते कापायची, त्याप्रमाणे त्याचं ते ब्लेड हे उभ्या ब्लेडचं उभं फिरतं. ओके. आणि आडव्या ब्लेडचं खालून आडवं फिरतं. ओके. मग त्याला आडवी ब्लेड, आडवं मशीन म्हणतो आम्ही. अच्छा. आणि हे मग हे जे कटिंग केलेलं आहे, अच्छा, हा खालून तो उठवत जातो. ओके. आपण जरा त्या बाजूला जाऊया मशीनच्या, म्हणजे एक व्यवस्थित आपल्याला माहिती घेता येईल. जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर ही मशीन, हे जे ब्लेड आहे, हे ब्लेड अशा प्रकारे काम करतं की ते गोल गोल फिरतंय आणि ते गोल गोल फिरत असताना ते काका ह्या बाजूनी त्या बाजूपर्यंत सरकणार ना? सरकणार. हे आता आपण हे चालेल तर आपण असं आत लावणार. ओके. ह्याच्या सरकून. अच्छा. आणि तो मग असा उठवीत जाणार तिकडे. अच्छा, मग हे पुढे खालून तो कट करत जाणार, खालून कट. आणि खाली कट करत असताना हे पुढपर्यंत चालत जातं, जेवढी लेंथ आहे आणि मागे आलेला चिरा आपण मागे घेतो. अच्छा, हा मागे मॅन्युअली उठलेला चिरा जो आहे तो मागे मॅन्युअली घेतो. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की अर्धा इंच जास्त ठेवावं लागतं, तर या ब्लेडची जी थिकनेस आहे ती अर्धा इंचाची असल्यामुळे अर्धा इंच जास्त ठेवलं जातं. मग व्यवस्थित तो 7 इंचामध्ये कटिंग होतो. मोठ्या कुठल्या कंपनीचे आहे? किर्लोस्करचे आहे कुठे? सिमेंटचे. सिमेंट्स. तर काका मशीन द्वारे हा उभा कसा कापला जातो चिरा, आडवा कसा कापला जातो आणि लिफ्ट कसा केला जातो याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. पण तुम्ही साधारण किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करता? मी साधारण याच्याशी निगडीत 86 पासून आहे. 86 म्हणजे 40 वर्ष झाली म्हणायला हरकत नाही. तर काका ही 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही मॅन्युअली म्हणजेच माणसांद्वारे देखील हे चिरे काढताना पाहिलेले, आता मशीनद्वारे देखील हे काम चालू आहे. तर माणसांद्वारे हे चिरे कशा प्रकारे काढले जायचे? पूर्वी माणसांच्या जवळ स्थानिक लेवलचे लोक होती. अच्छा. आणि एक ढोकण एक हत्यार होतं. अच्छा. आणखी त्या ढोकणाने उभ्या आडव्या असं मारून घ्यायच्या. म्हणजे जशी कुदळ आपण वापरतो तशी पद्धती. हा कुदळ थोडक्यात. ढोकण म्हणजे कुदळीलाच ढोकण म्हणतो आम्ही. कुदळ जरा लहान असते, ढोकण जरा असं मोठं असं लांब असतं. आणखी चिनी लावून ते उठवायचे. अच्छा. त्यावेळची साईज होती 17 इंच. ही जी मशीन आहे त्याचं काम चिनीने करायचं, उठवायचं. त्यावेळेला साईज काय होती? त्यावेळी साईज होती 17-18 इंच लांबीला असायचा. ओके. आणि 12 इंच रुंदीला. अच्छा. आणि 9-10 इंच जाडी असायची. अच्छा. पण तो चिरा नंतर मग घडवावा लागायचा काटकोण्यात करण्यासाठी. बरोबर. म्हणजे तास काम करायला वेगळी माणसं लागायची, कारण हे वेगळे लागायचे. अच्छा. आणि की त्यावेळी त्या चिऱ्याचं वजन असल्यामुळे तरी साधारणपणे त्यावेळी एका चिऱ्याचं वजन आपल्याकडल्या 75 ते 80 किलो यायचं. अच्छा. 75 ते 80 किलो एका चिऱ्याचं वजन. आता त्यावेळेला जी साईज होती ती 17x10. 17-18 होती लांबी. 12 रुंदी आणि जाडी 9-10 अशी असायची. 9-10 असायची. आणि साधारण वजन किती तुम्ही साधारणपणे 75-80 किलो चिऱ्याचं वजन. ती माणसं त्यावेळेला ते लिफ्ट करून वर घ्यायची. आता साधारण ह्या चिऱ्याची जी साईज मगाशी आपण सांगितली ती 8, 7 आणि 14. नाही, त्याच्यानंतर मग फक्त आपल्याला उभं मशीन म्हणजे पॉवर ट्रॅक्टर आणला गेला. ओके.
मग त्यांनी फक्त त्याच्यामुळे उभे फक्त आणि आडवीने आडवे- उभी कटिंग व्हायचं ओके आणि माणसाने उठवायचं, अच्छा चिन्या लावून माणसाने उठवायचं. ओके मग त्यावेळी ती साईज परफेक्ट झाली लांबी रुंदीची. अच्छा म्हणजे तुमची लांबी समजा त्यावेळी मी 15 ठेवत होतो आणि रुंदी 10 ठेवत होतो. बरोबर त्यावेळी फक्त एकच ही मशीन मशीन होती आणि जाडी उठवताना मग ती कमी जास्ती उठायची. ओके मग ती आपल्याला गवंड्याकडून करून घ्यावी करून लागायची. घ्यावी लागेल कारण वरची बाजू प्लेन मिळायची नाही, ह्या 4 बाजू मिळायच्या पण वरची आणि खालची बाजू खालची बाजू आपल्याला नाही मिळायची. ती तयार करावी लागायची. बरोबर बरोबर त्या टायमाला साईज 10, 15, 8 अशी होती. म्हणजे 9 उठवायचो आम्ही आणि ती 8 करावी लागायची. अच्छा मग ते त्याच्या- जे तासायला माणसं असायची हा ती माणसं असायची लेवल मध्ये करायची. महाराज. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 2008ला ओके 2096ला आम्ही हे मशीन आणलं ओके फक्त पॉवर ट्रॅक्टर. 1996ला 96ला हे तिकडे ते हिचा पहिला प्रयोग केरळ साईडला झाला होता. ओके तिकडचं ते बघून केरळचं इकडे ते चालू इकडे केलं. आले. 96-97 चालू झाले. ओके आणि ही जी मशीन 2008ला ही मशीन आम्ही इकडे अच्छा आमच्या 96 एरियात 2008 नंतर ही मशीन ही 8वी मशीन पण आली. आणि ही मशीन तिथपासून आल्यानंतर आल्यानंतर मग पूर्णपणे कामाची व्याप्ती पण वाढली. बरोबर आणखी चिरा पण अगदी म्हणजे आपल्याला परफेक्ट मिळायला लागला. त्यामुळं कसं की गवंड्यांचा प्रश्न हे झाला, बरोबर म्हणजे सुटला की हे कुठलाही लोकल माणूस काम करू लागला. जसं विटांचं आपण काम करतो तेही गवंडी काम करायला लागले. त्यामुळं याला बाहेर मागणी वाढली. नक्कीच. तर खूप छान माहिती मिळालेली आहे. हा खाणीतनं चिरा कसा काढला जातो याची संपूर्ण माहिती तुम्ही दिलेली आहे. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळूया की आता या चिऱ्याला कोल्हापूरमधनं देखील मागणी आहे बरीच. नाही, कोल्हापुरातून आहे, कर्नाटकातून आहे. हा कर्नाटकमधनं देखील आहे किंवा मग गोव्यातनं आहे गोव्यात- आपल्याकडे. इव्हन तुम्ही बघाल तर चिपळूण आणि त्या साईडला आपल्याकडनं चिरा जास्त जातो कारण का टणक ताजी आता आपल्या चिऱ्याचं इथल्या चिऱ्याचं वैशिष्ट्य आहे की जर आपला हा चिरा जो आहे तो मजबूत असा, भरीव बरोबर काय आणि टिकाऊ असा, म्हणजे बरोबर हा असा 1 नंबरला चिरा आपला येतो इकडचा. बरोबर. तर हा जो 14, 8 आणि 7 साईजचा जो चिरा आहे हा साधारण आपल्याला जागेवर काय रेटला पडणार? आता आम्ही तो जागेवर 20 रुपये चिरा रेट आहे. 20 रुपये चिरा आहे. आम्ही भरून म्हणजे देणार. भरून गाडीत लोड देणार. करून मग तुम्ही गाडी कर्नाटक वरनं पाठवाल किंवा कोल्हापूर कुठूनही पाठवाल पाठवाल गाडी. किंवा कुठूनही पाठवाल, हाल. तो ट्रान्सपोर्ट तुम्ही जर बेअर केला, हा. त्या मालकाने बेअर केला केला तर तर आम्हाला इथं इथे भरून लोड भरून करून आम्ही तुम्ही लोड तुम्हाला करून 20 20 रुपयामध्ये पर चिरा आम्ही देतो. ओके. तर नक्कीच खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी लोक संपर्क करतील. या चिऱ्याची अधिक माहिती तुमच्याकडनं या फोनद्वारे नक्कीच लोक जाणून घेतील. तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, हा आपला कोकणात मिळणारा चिऱ्याचा दगड म्हणजे लॅटरेट स्टोन कशा प्रकारे खाणीतनं काढला जातो याची संपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा चिरा म्हणजे हा लॅटरेट स्टोन खरेदी करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्कीच काकांशी संपर्क करू शकता. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हा चिरा तुमच्यापर्यंत सप्लाय केला जाईल हे काकांनी देखील सांगितलेलं आहे. तुम्ही जर स्वतःची गाडी इथपर्यंत पाठवली तर इथे तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये हा चिरा भरून देखील दिला जाईल, जिची कॉस्ट काकांनी सांगितली आहे ती 20 रुपये. तर तुम्हाला अधिक माहिती या विषयीची जाणून घ्यायची असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे.